नमस्कार, गौरीज ब्लॉग नाशिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। व्हिडिओ खूप छान आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला, सगळ्यांना शुभ संध्याकाळ। आणि आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे, काल पण मी जो व्हिडिओ शेअर केला होता तुमच्याबरोबर, निगेटिव्ह लोकांपासून बाजूला कसं राहायचं तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा, खूप उपयोगी आहे आणि तुम्हाला पण कळेल की स्मार्टली कसं हँडल करायचं ह्या निगेटिव्ह लोकांना। तसंच आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे सासू सुना, नणंद भाऊजया यांच्यातलं जे नातं असतं किंवा भांडणं का होतात, कोणी कसं राहायला पाहिजे, ह्या विषयावर मी थोडीशी तुमच्याशी चर्चा करणार आहे। पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, हे मी कोणालाही पर्सनली बोलत नाहीये, हे आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये हे जे आहे हे खूप कॉमन प्रॉब्लेम झालेले आहेत। सासू सुनांची भांडणं, नणंद भाऊजयांची भांडणं, एकमेकांमध्ये मतभेद हे खूप वाढलेले आहेत आणि याच्यावरती थोडीशी चर्चा करावी असं मला वाटलं। आणि कोणी हा जो माझा व्हिडिओ आहे हा पर्सनली घेऊ नका, मी कोणालाही पर्सनली बोलत नाहीये, मी जनरल चर्चा करते। चला बघूया की ही भांडणं का होतात, हे मतभेद का होतात, याच्यावरती थोडीशी चर्चा आपण करूया। नेहमीप्रमाणे मी काही पॉइंट्स याच्यावरती लिहून घेतलेले आहेत, कारण बोलताना काही काही जे पॉइंट असतात ते माझ्याकडनं राहून जातात। काही वेळेस असं बोलताना विसरल्यासारखं होतं, म्हणजे राहून जातात पॉइंट बोलायचे। तर म्हटलं आपण सगळे मुद्देसूद बोलता येईल आपल्याला असे पॉइंट मी लिहून घेतलेले आहेत। तर काही काही पॉइंट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, कारण ते मी मनाने लिहून घेतलेले आणि काही पॉइंटची तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे। तर आता सासू सुनांमध्ये भांडणं का होतात, आपल्याला ह्या विषयावरती आज चर्चा करायची आहे। तर स्त्री ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असते, तर ती सुज्ञ समंजस असेल तर घरामध्ये शांतता नांदते। तर लग्न जे काही होतं, जेव्हा मुलाचं लग्न ठरतं किंवा मुलीचं लग्न ठरतं, तेव्हा मुलाची जी आई असते किंवा मुलीची आई असते हे खूप आनंदात असतात की नाही, आपल्याला जावई येणार, आपल्याला सून येणार, या आनंदामध्ये असतात। पण ते 9 दिवस असतं, नंतर खरं जे काही चेहरे आहेत एकमेकांचे हे नंतर लक्षात येतात। तर यामागची कारणं काय आहेत, तर आपला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे लग्न झाल्यावरती, म्हणजे लग्न होईपर्यंत मुलावरती आईचा हक्क असतो। आता सासू सुना, दुर्दैवानी मला सासूबाई नाहीयेत, लवकर वारल्या, खूप चांगल्या होत्या त्या, पण त्यांची जागा घेणारं कोणीतरी असतं, मग त्या चांगलं पण असतं, कोणी खाष्ट पण असतं। मी स्पष्ट बोलते, पण कोणी पर्सनली घेऊ नका। तर जरी सासूबाई नसल्या तरी त्यांची जागा कोणीतरी घेत असतं आणि कोणीतरी इनडायरेक्टली आपल्यावरती रुबाब करण्याचा प्रयत्न करत असतं। तर लग्न होईपर्यंत मुलावरती आई वडिलांचाच हा हक्क असतो, परंतु लग्नानंतर मुलगा काही प्रमाणात का होईना बायकोला अधिक महत्त्व द्यायला लागतो। ते आईला किंवा वडिलांना, आता मला सासूबाई नाहीयेत, तर वडिलांना, नणदांना हे आवडत नाही। तर आता सासू जर जुन्या विचाराची असेल तर मुलींना ती समजून घेत नाही। सासू जर जुन्या विचाराची असेल तर येणाऱ्या ज्या नवीन पिढीतल्या मुली आहेत त्यांचे विचार वेगळे असतात, आचार वेगळे असतात, राहणीमान वेगळं असतं, बोलायची पद्धत वेगळी असते। तर जेव्हा मुलगी तुमच्या घरामध्ये लग्न करून आणता, तुम्ही जेव्हा सून म्हणून आणता, तेव्हा त्या मुलीला किंवा तुमच्या सुनेला तुमच्या घरातली जी काही पद्धत आहे, काय तुमच्या घरात स्वयंपाकाची पद्धत म्हणा, कोणाशी आल्यावर कसं बोलायची पद्धत म्हणा, किंवा काय कपडे घालायचे, याच्यावर तर आजकाल कोणीही बंधन घालू शकत नाही। म्हणजे कुठलेही तोकडे कपडे घालू नाही, पण चांगले कपडे घालायला लागतील, पूर्ण अंगभर कपडे असायला पाहिजेत। काही खूप जुन्या विचारांची माणसं असतात, त्यांना सुनांनी असं त्यांच्याच पद्धतीने वागलेलं आवडतं, त्यांच्या विचारांनी वागलेलं आवडतं, याच्यातून वैचारिक मतभेद हे व्हायला सुरुवात होते। तर येणारी जी सून आहे तिला पण तुमच्या घरातल्या काही पद्धती आहेत त्या तुम्ही समजावून सांगितल्या पाहिजे, तिला पण थोडीशी स्पेस द्यायला पाहिजे। कारण काय होतं की सगळं घर सोडून, आईचं घर सोडून ती आलेली असते, तिच्या घरच्या पद्धती वेगळ्या, तुमच्या घरातल्या पद्धती वेगळ्या, हे समजावून सांगण्याचं काम जरी कोणाला सासूबाई नसतील तर मग नणदांचं काम असतं किंवा घरात सासरे असतात। पुरुष माणसं तर काही याच्यामध्ये जास्त पडत नाही, पण हे सगळं काम त्यांचं असतं। नंतर सासूने तिच्या आयुष्यात जे काही भोगलं असेल तर तिला बऱ्याच गोष्टी, आता सुनेला सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध असतात। आता बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे की सासूबाई किंवा सासरे किंवा नणदा, आम्ही आमच्या आयुष्यात खूप भोगलेलं आहे, आता ते तुम्हाला पण तसं भोगावंच लागेल आणि तुम्ही पण तसं वागलंच पाहिजे,
हे जे प्रेशर तुम्ही आणता हे आणायला नकोय. म्हणजे मी फक्त सासूनी सुनेशी कसं वागायचं हेच सांगणार नाही, याच्यावरच बोलणार नाहीये, पण सुनेनी पण सासूशी कसं वागायचं, सासऱ्यांशी कसं वागायचं, नंदांशी कसं वागायचं या विषयावर सुद्धा मी तुमच्याशी बोलणार आहे. सासूला तिच्या सासूनी जर खूप त्रास दिला असेल तर तीच पिढी पुढे चालवायची काहीही गरज नाहीये. कारण आपल्या सासूनी जर त्रास भोगला असेल तर तिने तो सासूनी येणाऱ्या सुनेला परत पिढीच्या तोच त्रास द्यायला पाहिजे हा काही नियम नाही. पण अजूनही काही ठिकाणी तशा गोष्टी आहेत. खूप सासवा चांगल्या सुद्धा आहेत, पण काही सासवा अजून सुद्धा जुन्या विचारांच्या किंवा खाष्टपणा करणाऱ्या आहेत. आताच्या सुना कामचुकार आहेत असं पूर्वीच्या सासवांना वाटतं. आता असं नाही म्हणू शकत आपण. आता आजकालच्या ज्या सुना आहेत नोकऱ्या असतात, मुलांची जबाबदारी असते, मुलांना सकाळी शाळेत सोडायचं असतं, सकाळी 9ला नोकरीला जायचं असतं, सकाळी 9ला गेल्यानंतर त्या काम करून संध्याकाळी 7-7:30ला घरी येतात. जसं घरी वर्कलोड आपल्याला असतो तसं कामावर सुद्धा कामाचा ताण हा खूप जास्त असतो. तुम्ही त्यांच्याकडनं किती अपेक्षा करणार हे सुद्धा आपण ठरवायला पाहिजे. कारण ती पण बाहेरून थकून भागून येते, तिच्याही काही भावना असतात, तिलाही काही कॅपॅसिटी असते, त्याचा सुद्धा तुम्ही विचार हा केला पाहिजे. सकाळी जर ती स्वयंपाक करून जात असेल तर संध्याकाळी थोडासा हातभार लावायला काहीच हरकत नाही. आता सून आलेली आहे, आता हे तिनेच करायला पाहिजे, मी आता थकले, माझ्या आयुष्यात मी खूप केलं, तर हे सगळ्यांनी जर मिळून सहकार्य केलं तर घरामध्ये मतभेद होत नाहीत. आता काय होतं, बऱ्याच वेळा सासूला सुनेचा हेवा वाटतो, हे नंदांना आवडत नाही. बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आहेत. मी पहिल्यांदाच क्लिअर केलं, खूप ठिकाणी सासू सासरे चांगले सुद्धा आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही वादविवाद सुद्धा होतात. तर सुनेचं कौतुक केलेलं नंदांना खपत नाही. तर ह्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. कारण तुमच्या मुलीचं जर कौतुक केलं ते तुम्हाला आवडतं आणि सुनांचं कौतुक केलेलं तुम्हाला आवडत नाही, हे अतिशय वाईट गोष्ट आहे. कारण मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे, आपल्या मुलांनी सुनेला जर मदत केली, आणि आता अशी काही परिस्थिती आहे, एवढं लाईफ टफ झालेलं आहे की काम पण वाढलेलं आहे, एकाच माणसाने काम करून भागत नाही, सून आणि मुलगा दोघांनाही काम करावं लागतं. तो संसार चालवण्यासाठी दोघांनाही काम करावं लागतं. मग कधीतरी जर सून आणि मुलगा बरोबर काम करतायत, सून आणि मुलगा जर समजा समजुतीने काम करतायत, कामं वाटून करतायत, समजा मुलांनी सकाळी उठून मुलींचं आवरून दिलं, शाळेत जाताना मुलांचं आवरून दिलं, त्याला सोडायला गेला, याचा अर्थ तो बायकोचा बैल झाला का? नाही. तर ह्या ज्या घाणेरड्या समजुती आहेत ह्या आधी मनातून काढून टाकायला पाहिजे. कारण तुम्ही जावयाला असं म्हणाल का की नाही आमचा, तेव्हा तुम्ही हे जे लोक असतात काही ते तोंड फुगवून सांगतात की नाही आमचा जावई खूप चांगला आहे, मुलींना आमच्या इतकी मदत करतो, निम्म काम तर तोच करतो, आमच्या मुलीला अजिबात टेन्शन नाही, अतिशय आमचा जावई चांगला मिळालेला आहे, हे तुम्ही तोंड भरून सांगता. मग तुमच्या मुलांनी जर समजा तुमच्या सुनेला मदत केली तर त्याच्यामध्ये बायकोचा बैल आहे तो असं म्हणण्याचं काहीही कारण नाहीये. तुम्ही दोघांनाही समान ट्रीटमेंट दिली, समजा तुमच्या सुनेलाच तुम्ही मुलीप्रमाणे वागवलं तर पुढे मतभेद होण्याचं काहीही कारण नाहीये. जेव्हा नवीन लग्न होऊन सून घरामध्ये येते तेव्हा जेव्हा पाठवणी करतात, आई वडील मुलीला मांडवातून पाठवणी करतात, तेव्हा काय म्हणतात की आता ही काय, ही आमची जशी मुलगी तशीच तुमची मुलगी, ही पण आमची मुलगीच आहे. हे 9चे 9 दिवस असतं. काही ठिकाणी अजूनही खूप समजूतदारपणा आहे, अजूनही खूप मॅच्युरिटी आहे, सासू सासरे नणदा भाऊजांचं नातं हे अतिशय चांगलं आहे, पण काही ठिकाणी अजून नाहीये, त्यांच्याविषयी मी बोलतेय. तर तुम्ही का भेदभाव करता सुनेमध्ये आणि मुलीमध्ये? आपलं ते कोकरू आणि आपलं जे लेकरू आणि दुसऱ्याचं ते काय, असं करायची काहीच गरज नाही. आपली मुलगी जशी आपली मुलगी आहे, जशी आपली मुलगी आपलं घर सोडून आपण दुसरीकडे पाठवली आहे, तसं दुसरी मुलगी पण तिचं घर सोडून आपल्या घरी एक सून म्हणून आलेली आहे. तिला पण मुलीसारखी जर तुम्ही ट्रीटमेंट दिली, मुलीसारखं प्रेम दिलं, तर ती का नाही तुमचं करणार, का नाही तुमचं करणार? पण तुम्ही जर तिला सतत घालून पाडून बोललात, वाटेल तसं विचित्र बोललात, तर हे पुढे जाणं शक्य नाही. काही मुलं आईच्या बोटावर चालणारे असतात आणि काही सुना आपल्या नवऱ्याला बोटावर नाचवतात, मग तर भांडणं होणारच. आता प्रत्येकाच्या मतांना इथे आदर केला पाहिजे. काही जी मुलं असतात ती आई वडील जसं सांगतील तसंच वागतात आणि आई वडिलांच्या समाधानासाठी बायकोशी भांडणं करतात, किंवा आई वडिलांच्या समाधानासाठी किंवा बहिणीच्या समाधानासाठी आपल्या बायकोशी बोलायचं, भांडून बोलायचं, जेणेकरून त्यांना ऐकू जाईल आणि त्यांना बरं वाटेल की नाही चला आपला मुलगा आपल्या ताब्यात आहे, तो बायकोवरती पॉवर करू शकतो. हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही अशा कुटुंबामध्ये जिथे सासू सासरे आणि नणदा असतात अशा ठिकाणी
प्रत्येकाची चूक जर प्रत्येकाला दाखवून द्या. बायकोला 4 लोकांमध्ये बोलू नका आणि आपल्या आईवडिलांना सुद्धा बायको समोर बोलू नका. हे तर मी तुम्हाला अगदी क्लिअर सांगते. आईवडिलांना जर तुम्ही सुनेसमोर बोललात, आपल्या बायको समोर बोललात, तर ती बायको सुद्धा त्यांना किंमत देणार नाही. अशी चूक कधीच करायची नाही. बायको जर चुकलंय तर तिला 4 लोकांमध्ये सांगू नका, बाजूला घेऊन सांगा, बाई असं नाहीये, नंतर ही चूक परत तिच्याकडनं होणार नाही याची मी गॅरंटी देते. एवढी काळजी घेतली तर नातेसंबंध बिघडणार नाही. आणि टीव्हीवर आजकाल एवढ्या कौटुंबिक मालिका दाखवल्या जातात, त्याच्यामध्ये व्हिलन असतात. नणंद भावाच्या बायकोशी कशी वागते, बहीण भावाच्या बायकोशी कशी वागते, हे सगळं टीव्हीवर पाहून पाहून सुद्धा डोक्यावर एवढं हॅमरिंग होतं आणि आपण नॅचरली तसंच वागायला लागतो. तर टीव्हीवरच्या ज्या मालिका आपण बघतो, हे जिथे बघतो तिथेच सोडून द्यायला शिका. ते पाहून घरामध्ये तसं वागणं अतिशय चुकीचं आहे. आता जसं सासूला तिचा मान सन्मान आवडतो, 4 लोकांमध्ये माझी सासू चांगली, माझी सासू आईसारखी, माझे सासरे वडिलांसारखे, जसं तुम्हाला ऐकायला आवडतं तसं सुनेलाही ऐकायला आवडतं की आमची सून चांगली आहे, आमची सून पण आम्ही मुलीप्रमाणेच आमच्याशी वागते. हे सुनेला तुम्हाला जसं तुमचा मान सन्मान केलेला आवडतो तसं सुनेला सुद्धा तिचं कौतुक केलेलं हे आवडतं. ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता काही ठिकाणी काय असतं, सासू नणदा ह्या सुनेच्या प्रत्येक गोष्टीत डोकवण्याचा प्रयत्न करतात. कोणाच्याही पर्सनल लाईफमध्ये किती प्रमाणात इंटरफिअर करायचं हे सुद्धा याच्यामध्ये ही गोष्ट सुद्धा मॅटर करते. तर सुनेच्या प्रत्येक पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफिअर करू नका आणि सुनेनेही सासूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफिअर करायची काहीही गरज नाही. आणि याच्यामध्ये काय असतं, नवऱ्याची जास्त महत्वाची भूमिका असते. मी सांगितलं की समजा आपल्या बायकोचं चुकलं तर 4 चौघांमध्ये तिचा अपमान करू नका, बाजूला घेऊन तिला 2 गोष्टी सांगा, असं असं योग्य नाहीये, पुढच्या अशी चूक होता कामा नये, पुढे अशी चूक होणारच नाही. आणि आपल्या आईला सुद्धा आपल्या बायको देखत कधीही बोलू नका, त्यांचा अपमान सुद्धा करू नका. मी फक्त सुनेविषयीच किंवा सासूविषयीच बोलत नाहीये, दोन्ही विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. आणि आपला दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे वाटून घेण्याची भावना ठेवायची, हिसकावून घेण्याची नाही. तर सून घरी आली की प्रत्येक सासूची अशी भावना असते की सून घरात आली की आपलं वर्चस्व गाजवेल. हा पूर्वग्रह अतिशय मनामध्ये कटुता निर्माण करतो आणि मतभेदांची सुरुवात करतो. नेहमी लक्षात ठेवा, सासू आणि सुना या एकाच कुटुंबाचा भाग आहेत. सासू आणि सुना एकाच कुटुंबाचा भाग असतात. सासू आणि सासरे, तुम्ही म्हणा तुम्हाला सासूबाईने तुम्ही का बोलताय, तर मी पर्सनली सासूबाई मला नाही येत त्याच्यावर बोलतच नाहीये, पण सासूची जागा घेणारं सुद्धा, त्रास देणारं पण कोणीतरी असतं आणि चांगलं वागणारं सुद्धा कोणीतरी असतं, या संदर्भात मी बोलतेय. आता सासूने आपल्या जबाबदाऱ्या हळूहळू सुनेवर टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेहमी आता जबाबदाऱ्या टाकायचं म्हणजे हे काम तूच केलं पाहिजे. घरात काही काही ठिकाणी तर इतका सुनांना त्रास असतो की लग्न झाल्यानंतर घरातल्या, मला सुद्धा हे काही अनुभव आलेले आहेत, फक्त मला सासूबाई नाही येत, मला त्यांच्या जागेवरती दुसरे माझ्या सासरे नंदा आहेत. पण काही काही ठिकाणी असा एक असतं की लग्न झालं सुनेचं की थोडे दिवस गोड बोललं की नंतर कामावरच्या बायका सुद्धा नंतरून काढून टाकायचा प्रयत्न करतो. आता ही आली आहे ना, हिला येतं की नाही बघू, ही करेल आता हे काम. असं नाही करायचं. तुम्ही मार्गदर्शन करू शकता पण तुम्ही तुमचं वर्चस्व गाजवू शकत नाही, तुम्ही तुमचे विचार दुसऱ्यावर लादू शकत नाही. तुम्ही मार्गदर्शन करू शकता, तुम्ही गोडीत समजून जाऊन सांगू शकता, पण तुम्ही ही आली म्हणून हीच करेल असा हा जो एक हेतू असतो हा अतिशय चुकीचा आहे. आणि जेव्हा तुम्ही सुनेवर जबाबदाऱ्या देता तेव्हा घाई करू नका की हे आज आहे, हे आज तुलाच करावं लागेल, आता आजपासून तुलाच करायचं आहे, आपण दोघीं मिळून करू, असं म्हणत म्हणत हळूहळू तुमच्या सुनेला सुद्धा कळतं की नाही आता यांना होत नाहीये, आपल्या आई पण थकलेल्या आहेत, आता ह्या गोष्टी आपण करायला हव्या, हे तिला सुद्धा कळू द्या. आणि हळूहळू जबाबदाऱ्या टाका, एकदम जबाबदाऱ्यांचा भार तिच्यावर टाकू नका. आणि आपण जसं कोणत्याही महत्वाच्या विषयावर सासूच्या सल्ल्याला सुद्धा आपण महत्व दिलं पाहिजे, कारण त्या पहिल्यापासून सासू सासरे त्या पहिल्यापासून घरामध्ये वागत आलेले असतात, वावरत आलेले असतात, त्यांच्याही सल्ल्यांना तुम्ही महत्व दिलं पाहिजे. आता कुठल्याही घरामध्ये भांड्याला भांडं लागतं, त्याचा आवाज होतो, सासू सुनांमध्ये वाद होतात, पण ते शांतपणे सोडवणं गरजेचं असतं.
वादविवाद टाळा, आपला तिसरा मुद्दा. जर तुम्ही हा मंत्र शिकला असाल की समजून घ्या, तुम्हाला आयुष्यभर शांती मिळाली आहे. येथे वादविवाद टाळणे म्हणजे परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे किंवा मुद्द्यावरून मागे वळणे, पळकुटेपणा करणे असं होत नाही. जेव्हा तुम्ही सासू सून कोणत्याही विषयावरती तुमची मतं जर मिळत नसतील, जुळत नसतील, तेव्हा रागवून, चिडून, संतापून, आदळापट करून सांगण्याची गरज नाही. अधिक विचार करण्यासाठी जर तुम्हाला वेळ हवा असेल तर तुम्ही तेवढा वेळ घ्या. एकमेकींशी गोड बोलून तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते शांतपणे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नंतर आपला जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आपली आवड, आपापली आवड. सासूची आवड वेगळी, सुनेची आवड वेगळी असते. सासूने सुनेला तिने कुठं काय घालावं, काय खावं, तिने तिचे केस किती लांब असावे, ती अमुक मालिका का पाहते, तिच्या खोलीत पडदे किती, तो पडद्यांचा रंग किती, तुम्ही कुठे झोपता, कसं झोपता, अशा तू गोष्टी कुठून विकत घेते, मी तर इथून विकत घेतच नव्हते, तू इथून का आणले, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्या बाजूला ठेवा. कारण प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असते. घरामध्ये आपण एकटेच राहत नाही आहोत, आपण घरामध्ये 4 ते 5, 6 जण राहत असो. मेजॉरिटीनी आपण निर्णय घ्यायचे असतात, मेजॉरिटीने आपण वागायचं असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता एकमेकांच्या सल्ल्यांचा आदर करणं हे गरजेचं असतं. जेवणात काय शिजवलं जाईल, कुठं फिरायला जायचं, घरातील घरातले जे काही खोल्या आहेत किंवा काही पैसे आहेत ते कुठे गुंतवायचे, हे योग्य निर्णय घेऊन सगळ्यांनीच ठरवलं पाहिजे. याविषयी घरातील प्रत्येक सदस्याचे मत आहे. महत्वाचे कधी कधी एखादी व्यक्ती जर विसरत असेल तर दुसरा त्याला आठवण करून देऊ शकतो. आणि वादविवाद शक्यतो अशा गोष्टींमधून आपल्याला टाळायचे. शक्यतो शांततेने जेवढे प्रश्न सोडवले जातील तेवढे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आता प्रत्येकाला त्याची त्याची जागा द्या, प्रत्येकाला त्याची त्याची स्पेस देणं गरजेचं आहे. आपला पुढचा मुद्दा आहे जागा द्या. जर सून नवीन घरात सदस्य म्हणून आली असेल, सासू आधीपासूनच त्या घरी आहे, म्हणजेच दोघांचा स्वतःचा कम्फर्ट झोन आहे, दोघांचा स्वतःचा एक कम्फर्ट झोन आहे, दोघांची स्वतःची दिनचर्या आहे आणि सहसा समस्या वस्तुस्थितीपासून सुरू होते की दोघीही त्यांच्याशी तडजोड करण्यास नाखुश असतात. यावर उपाय म्हणजे एकमेकांना आपापल्या मतांवर जबरदस्ती करण्याच्या ऐवजी, त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याच्या ऐवजी अगदी सुरुवातीपासून एकमेकांना थोडीशी मोकळीक द्या. सुरुवातीला जर समजा लग्न करून सून घरामध्ये आणली तर काय होतं की कुठे जरी नवरा बायकोला बाहेर जायचं असेल तरी घरात विचारल्याशिवाय निघता येत नाही. ठीक आहे, विचारून जायलाच पाहिजे. आपण कधी येणार आहे याची सुद्धा कल्पना द्यायला पाहिजे. आपण घरी जेवणार आहोत की नाही, बाहेर गेल्यानंतर घरी आल्यावर जेवणार आहोत की नाही हे सुद्धा सांगणं अतिशय गरजेचं आहे. पण हे सांगितल्यानंतर आम्ही बाहेर चाललेलो आहोत, सून आणि मुलांनी समजा हे सांगितलं की आम्ही बाहेर चाललेलो आहोत किंवा आज आम्ही बाहेर जेवणार आहोत, अहो जाऊ द्या ना. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एवढी मजा केलेली आहे तर तुमच्या मुलाला थोडीशी स्पेस द्या. त्याच्यावरून चिडचिड करण्याचं काहीच गरज नाही. कारण जेव्हा तुमचा मुलगा किंवा सून तुम्हाला सांगते की आम्ही बाहेर चाललेलो आहोत, आम्ही आज बाहेर जेवण करून येणार आहोत, आज जरा थोडा कंटाळा आलाय, तर याच्यावरती तुम्ही त्यांना कुचकं नाचकं बोलायचं, तुम्ही त्यांना काहीतरी मनाला लागेल असा मार्मिक काहीतरी घाव घालायचे, टोचेल असं बोलायचं, जिव्हारी लागेल असं बोलायचं. याच्यामुळे काय होतं, ते जे लोक बाहेर चाललेले असतात ना, याचं रुटीन तुम्ही डिस्टर्ब करता आणि मग परत तिथे सुद्धा त्यांना सुखाने बाहेर फिरता येत नाही. घरी आल्यानंतर परत त्याच्यातून वाद होतात की तुम्ही आम्हाला असं का बोलले, आम्ही तर कधी नव्हतच जातो. तर प्लीज तुम्ही अशी ढवळाढवळ करू नका. तुम्हाला ते लोक मानाने सांगतायत ना की आम्ही बाहेर चाललेलो आहोत, आम्हाला यायला वेळ होईल किंवा आम्ही बाहेर जेवण करून आहे, तर प्लीज तुम्ही त्यांना असं काहीतरी अर्वाच्य किंवा राग येईल असं काहीही बोलू नका. तुम्ही उलट असं म्हणा की बरं ठीक आहे बाबा, जाऊन या पण वेळात घरी या. तुम्ही 4 शब्द जर समजुतीने सांगितले तर पुढच्या वेळी तुमचा जो रिस्पेक्ट असतो तो अजून वाढतो. हे घरातल्या सासऱ्यांनी, सासूनी, नणंदांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आता एखाद्या सुनेला कमी बोलायची सवय असते, कमी मिक्सअप व्हायची सवय असते, वेळ लागतो काय की मुलींना घरामध्ये रुळायला, घरामध्ये वावरायला. नंतर नवीन घरातील सासरचे जे माणसं असतात, नवीन असतात, प्रत्येकाशी बोलायला वेळ लागतो. तर तुम्ही तिच्यावर दबाव आणू नका की बा तू का बोलली नाही, आमचे नातेवाईक आले, माझी बहीण आली, सासू लगेच म्हणते, सासरे लगेच म्हणतात की आमचे नातेवाईक आले, तिला तो कोणीच नको, आमचे तो कोणीच नको, फक्त माहेरचा पुळका, असं हे नणदा
नंदा सासरे बोलत असत असं बोलू नका, कारण ती पण मुलगी नवीन असते, दुसऱ्या घरातून आलेली असते. तुमच्या लोकांमध्ये मिक्स व्हायला, सासरच्या लोकांमध्ये मिक्सअप व्हायला तिला सुद्धा वेळ लागत असतो. त्याच्यामुळे तिच्यावरती दबाव आणू नका. आपोआप हळूहळू ती रुळेल, आपोआप हळूहळू तुमच्या माणसांमध्ये ती मिक्स व्हायला शिकेल. तर असा दबाव आणू नका आणि कुठल्याही प्रकारचं जिव्हारी लागेल किंवा त्या नवीन मुलीचं मन डिस्टर्ब होईल असं कधीही वागू नका. आणि विनाकारण टॉर्चर करू नका. कुचकं बोलण्याची खूप सवय असते काही घरांमध्ये. ह्या लोकांना सतत येता जाता कुचकं बोलायचं, येता जाता टोमणे मारायचे. तर प्लीज दुसऱ्याची मनस्थिती, येणारी नवीन सून जी घरामध्ये असते तिची मनस्थिती बिघडेल असं तुम्ही खरंच काही वागू नका. सुरुवातीपासूनच तुम्ही तिच्याशी प्रेमाने वागलात तर नंतर ती तुमचा 100% आदर करेल, एवढं लक्षात ठेवा. आता आपला पुढचा मुद्दा आहे, सुनेच्या आईवडिलांसाठी नकारात्मक शब्द वापरू नका. नवीन सून तुमच्या घरामध्ये येते, तिचे घरची वळणं वेगळी असतात, तुमच्या घरातली वळणं वेगळी असतात, तिच्या घरच्या स्वयंपाकाच्या पद्धती वेगळ्या असतात, तुमच्या घरातल्या स्वयंपाकाच्या पद्धती वेगळ्या असतात. मग काही घरांमध्ये अजूनही नणदा सासरे सासवा अजूनही बोलतात की काय तिच्या घरचे हेच वळणं लावले का तुला, तुला तर काही येतच नाही, तुझ्या आईने हेच शिकवलं का तुला. सुनेच्या हे बघा, तुमचा मुलगा लग्नाचा होता म्हणून ती सून तुमच्या घरात आलेली आहे, बरोबर. आता तुम्ही जर एखाद्या मुलीला सून म्हणून घरात आणताय तर तेव्हा तिला पहिला प्रश्न म्हणजे फसवू नका. प्रत्येक व्यवहार हा तिच्याशी ट्रान्सपरंट ठेवा. लग्नानंतर याचे प्रॉब्लेम जे असतात, जेव्हा काही लग्न जी असतात ही फसवून केली जातात, तर काय होतं की नंतर लग्नानंतर ती हे तेवढ्या वेळापुरतं तो आत्मिक समाधान मिळतं की माझ्या मुलाचं लग्न झालं, चला गंगेत घोडं न्हायलं असं होतं. पण नंतरून त्या नवरा बायकोमध्ये आयुष्यभर तणाव आणि क्लॅशेस निर्माण होतात. तर प्लीज असं काही करू नका. तुमचा जो व्यवहार आहे तो सासरच्या लोकांनी पण सुनेच्या घरच्या लोकांशी ट्रान्सपरंट ठेवायला पाहिजे आणि सुनेच्या घरच्या लोकांनी पण सासरच्या लोकांशी ट्रान्सपरंट ठेवायला पाहिजे. या दोन गोष्टी जर क्लिअर असत्या तर पुढचं आयुष्य अगदी सुरळीतपणे पार पडतं. आणि काही ठिकाणी काय असतं की लग्नानंतर सून सासरच्या मंडळींना आपलं कुटुंब म्हणून स्वीकारते. इथे आपण आपल्या आईचं घर सोडून आलेलो आहोत, इथे हे आपलंच कुटुंब आहे हे स्वीकारत असते. याच्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या नवऱ्यानी म्हणजे त्या नवऱ्यानी आपल्याला किंमत देणं, आपल्याला इज्जत देणं हे खूप गरजेचं असतं. जेव्हा नवरा ठामपणे बायकोच्या बाजूनी चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्यामध्ये एक्सपर्ट असतो आणि नवऱ्याने दाखवून द्यावं, बायकोची जर चूक असेल तर दाखवून द्यावं, बायकोची चूक नसेल तर तेही पटवून द्यावं. ह्या जर गोष्टी क्लिअर असल्या तर नवरा बायकोमध्येही भांडणं होत नाही, मतभेदही होत नाही, मुलामध्ये वडिलांमध्ये सुद्धा मतभेद होत नाही, सासू सासऱ्यांमध्ये आणि सुना मुलांमध्ये सुद्धा मतभेद होत नाहीत. तर काय होतं, लग्नानंतर सासू सासरच्या मंडळींना आपलं कुटुंब, सून सासरच्या मंडळींना आपलं कुटुंब म्हणून मानत असते. यासाठी सासूनेही सुनेच्या भावनांचा आदर करणं गरजेचं असतं, सासऱ्यांनी पण. परंतु अनेक वेळा सासू सासरे तसं करत नाहीत आणि सुनेच्या छोट्याशा चुकीवरती तिनं थेट तिच्या पालकांवरती टीका करतात. अजूनही काही घरांमध्ये ह्या गोष्टी आहेत. आणि जर तुम्ही सासू असाल तर तुमच्या सुनेच्या पालकांबद्दल किंवा तिच्या कुटुंबाबद्दल नकारात्मक शब्द, अर्वाच्य शब्द जर तुम्ही वापरले तर कुठल्याही मुलीला राग येऊ शकतो. असं करायचं नाही. थेट डायरेक्ट आईवडिलांवर जाऊन बसतात आणि आईवडिलांवर बोट ठेवतात की तुझ्या आईवडिलांनीच तुला काही ठिकाणी शिवीगाळ आणि असं अर्वाच्य शब्दामध्ये सुद्धा सुनेच्या माहेरच्या लोकांना बोललं जातं. आता काय असतं, या सासरच्या काही ठिकाणी काय पॉलिसी असते की सोडून द्यायचं तिथल्या तिथे. आपण बोललो म्हणजे काय तुम्हाला भोकं पडले का, सोडून द्यायचं असतं. मारल्याचा जो घाव असतो, मारल्याचा जो वळ असतो तो जातो, पण बोलणाऱ्याचे जे शब्द असतात ते जे मनावर घाव करतात ना ते कधीही मिटले जात नाही, हे लक्षात ठेवा. मारणाऱ्याचा हात धरता येतो, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. आणि मारणाऱ्याचे वळ जातात, मारल्याचे वळ जातात, पण बोलल्याचे जे घाव असतात ना हे कधीही जात नाही. त्याच्यामुळे त्या सुनेच्या पालकांना अर्वाच्य बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही, तुम्ही बोलू शकत नाही आणि असं बोलूही नका. याच्यातून फार मतभेद होतात आणि पुढे अतिशय ह्या भूमिका ज्या असतात सासूबाईंच्या या टोकाला जाऊन याचे निर्णय होतात, म्हणजे अगदी घटस्फोटापर्यंत वेळ येऊ शकते. तर प्लीज असं काही करू नका.
आता पुढचा मुद्दा जो आहे आपला तो म्हणजे आदर करायला शिका. सासू आणि सुना, समजा आता कामानिमित्त बाहेर असेल आपला मुलगा तर किंवा आता आपल्या जेव्हा आपण फोन करून आपल्या मुलाशी जसं एवढं गोडव्याने बोलतो तेव्हा सुनेशी बोला ना 2 शब्द, काय फरक पडतो. गोड जर तुम्ही बोलले तर दुसऱ्या दिवशी तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमची सून तुम्हाला विचारणार नाही का? विचारणार. पण जेव्हा आपण मुलाशी फोनवरती जशा छान गप्पा मारतो तेव्हा तुम्ही सुनेशी सुद्धा 2 शब्द जर चांगले बोललात तर काय होतं की एकमेकांमधला आदर वाढतो. तुम्ही फक्त मुलालाच बघता. लग्न झाल्यानंतर फक्त मुलाकडेच बघितलं जातं. सून म्हणजे दुय्यम स्थान असतं. मग फक्त मुलाशीच गप्पा मारायच्या. मग फोनवरती सुनेची तुम्ही बरं नसेल तर चौकशी सुद्धा करत नाही. पण तीच सून तुम्ही आजारी असताना तिचे कर्तव्य सोडतीये का हे पण बघा. हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे की आपण आजारी असल्यावर आपल्यावर काही समजा काही वेळ आल्यानंतर आपली सूनच येते की नाही आपल्याला मदतीला, मग तुम्ही का नाही तिच्याशी गोड बोलायचं. तर तुम्ही जर तिच्याशी पहिल्यापासून आदराने वागलात, आपल्या मुलाप्रमाणेच आपल्या सुनेलाही तुम्ही मुलगी मानलं ना तर हे प्रॉब्लेम पुढे येत नाही. त्याच्यामुळे एक आदर करायला शिका. फोन केला तर बोला ना 2 शब्द. दरवेळेस तुमची सून जर तुम्हाला काही देत असेल, समजा काही आवडीने काही पदार्थ केले, काही तुमच्या सुनेने तुम्हाला आणून दिले, तर तुम्ही त्याच्यामध्ये सतत जर खोड्याच काढत राहिले, तिखटच झालं, गोडच झालं, मीठच जास्त झालं, कडकच झालं, वातडच झालं, तेलच जास्त झालं, तूपच जास्त झालं, अशा जर तुम्ही सतत खोड्या काढत राहिले, मी काय म्हणते चुका दाखवा. मी असं म्हणतच नाही चुका दाखवू नका, चुका दाखवा पण त्या चांगल्या शब्दांमध्ये, गोड शब्दांमध्ये सांगा. पुढच्या वेळेस ती चूक तिच्याकडनं 100% कधीच होणार नाही. आणि हे वारंवार असं होत गेलं की मग त्या येणाऱ्या सुनेच्या मनावर सुद्धा एक परिणाम होतो. तो म्हणतो काय बोलायचं आपण, दरवेळेस ते आपल्याला घालून पाडूनच बोलतात, दरवेळेस आपल्याला काहीतरी विचित्र बोलतात, अर्वाच्य बोलतात. अशाने काय होतं, एकमेकांमध्ये खूप दुरावा निर्माण होतो. तर तसं होऊ देऊ नका. एकमेकांविषयी आदर ठेवणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. एकमेकांचं कौतुक करायला शिका. समजा सासूनी तुमच्यासाठी एखादी साडी आणली तर ती पण तुम्ही छान वापरा. एक दिवस छान म्हणा की नाही छान आहे, जरी आवडली नाही तरी म्हणा की छान आहे, की तिच्या मनाला बरं वाटेल. सासऱ्यांना किंवा सासूला किंवा नंदांना जरी तुम्ही काही खायला करून दिलं तर तुम्ही कधीतरी चांगलं झालं तर तिचं कौतुक करा. समजा नणंद समोर बसलेली आहे, आपली मुलगी समोर बसलेली आहे म्हणून कौतुक केलेलं जर तिला, सुनेचं कौतुक केलेलं जर तिला सहन होत नसेल म्हणून तुम्ही सुनेला जर खोड्या काढत असाल तर हा अतिशय विचित्रपणा आहे. अतिशय बंद करा. हे अतिशय चुकीचं आहे की आपली मुलगी समोर बसली आहे आणि आपल्या मुलीसमोर जर आपण सुनेचं कौतुक केलं तर आपल्या मुलीला वाईट वाटेल. ह्या सुद्धा गोष्टी, आणि हे वास्तव आहे आजकालच्या जीवनामध्ये, या गोष्टी करू नका. जरी मुलगी असेल, मुलगी सासरी जाईल, तुम्हाला शेवटी मदतीला तुमची सून आणि मुलगाच येणार आहे. आणि सगळं करून सुद्धा तर अशी सून मुलाविषयी बाहेर वाणं वाटू नका की आमचे सून मुलगा आहे तो पण मला कोणीच विचारत नाही, मला कोणीच काही करत नाही, असं म्हणू नका. टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट द्या, तो पण तुम्हाला रिस्पेक्टफुलीच तुमच्याशी वागेल. गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट ही जी कन्सेप्ट आहे ही जर आयुष्यामध्ये आपण फॉलो केली तर ह्या गोष्टींचा आणि कुठल्याच प्रकारचे क्लॅशेस आपल्या घरामध्ये होणार नाहीत. तर एकमेकांचं कौतुक करा. एखादी गोष्ट चांगली झाली असेल तर म्हणा ना तोंड भरून चांगली झाली आहे म्हणून. तिथे का जी वाकडती घ्यायची आपली. आपण जर तोंड भरून म्हटलं चांगलं झालंय तर दुसऱ्या दिवशी अजून सुधारणा करून काहीतरी चांगलं करून तुमची सून तुम्हाला देईल. किंवा तुमच्या सुनेने काही कपडे तुम्हाला आणून दिले किंवा काही आवडीने काही वस्तू आणल्या त्या वापरा, छान आहे म्हणा. ते म्हणण्यासाठी तुम्ही मुलीशी चांगलं बोलता, मुलीचं कौतुक करता. तुम्ही एक लोकांना देखाव्यासाठी काही घरांमध्ये सांगतात की आमची सून म्हणजे आमच्या मुलीसारखीच आहे. मग तुम्ही भेदभाव का करता? मुलीशी तुम्ही चांगलं बोलता, सुनेशी तुम्ही मुलगी मानता, हे तुम्ही लोकांना देखाव्यासाठी सांगता. मग दोघींमध्ये जर भेदभाव तुम्ही करत असाल तर हे जे नातं आहे हे कधीही सुधारणार नाही. पण हेच मुलीप्रमाणेच तुम्ही सुनेच्याही डोक्यावरून हात फिरवला तर ती सून सुद्धा तुम्हाला मुलीपेक्षा सुद्धा जास्त जीव लावेल, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. अभिमान बाळगा. समजा सून हाऊसवाईफ असेल आणि सासू नोकरी करत असेल तर सुनेनी सुद्धा अभिमानाने सगळ्यांना सांगायला पाहिजे की नाही माझ्या सासूबाई सकाळी नोकरीला जातात, संध्याकाळी घरी जॉब करून येतात आणि ते करून सगळं त्या आम्हाला पण जीव लावतात, आमच्याशी पण छान वागतात, हे अभिमानाने सांगायला पाहिजे. जर सासू घरात असेल, सून नोकरीला जात असेल, नोकरी सांभाळून जर सगळ्या ज्या जबाबदाऱ्या जर ती पार पाडत असेल आणि एखादी जर चूक तिच्याकडनं जर झाली, 100 गोष्टी चांगल्या आहेत तर एका चुकीकडे दुर्लक्ष करणं हे गरजेचं असतं की नाही. तर उगीच तिचं पण तुम्ही कौतुक करा, तोंड भरून कौतुक करा, तिचा अभिमान बाळगा की नाही
माझी सून सकाळी जाते, मुलांना शाळेत सोडते, टिफिन करते, माझ्या मुलाचाही डबा देते, आमचंही जेवण करून जाते, घरी आल्यानंतर सुद्धा ती सगळं हँडल करते. हे तुम्ही अभिमानाने सांगायलाच पाहिजे. का नाही सांगत? हे सांगणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आणि सुनांना सुद्धा मुलींप्रमाणेच प्रेम द्या, भेदभाव करू नका, हे पण मी तुम्हाला सांगते. आता जसं सासूनी कसं वागावं हे याची चर्चा तुमच्याबरोबर मी केली, तसंच सुनेच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या असतात, काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, काही तिच्या पण हे आहेत जबाबदाऱ्याच म्हणू आपण, जबाबदाऱ्या असतात. तिने सुद्धा तेवढ्याच काळजीपूर्वक सासू सासऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. जरी सासू सासरे नणदा तुमच्याशी चांगलं वागत नसतील तरी तुमची कर्तव्य करायला तुम्ही विसरू नका. एवढं मी तुम्हाला नक्कीच सांगते की आपलं जे कर्तव्य आहे ते आपण बजावलंच पाहिजे. समोरचा माणूस जर आपल्याशी वाईट वागतोय तर आपण त्याच्याशी त्याच पद्धतीने वाईट वागलं तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक राहत नाही. आणि यात काही घरांमध्ये नणदा सुद्धा खूप खाष्टपणा करतात. मी असं म्हणत नाही, अजूनही मी तुम्हाला तेच सांगते, गैरसमज करू नका आणि पर्सनली घेऊ नका. खूप घरांमध्ये नणदा भावजया सुना सासू यांचं नातं खूप छान आहे, मैत्रीसारखं घट्ट पण आहे. पण काही घरांमध्ये अजूनही हे प्रॉब्लेम चालू आहेत की भावाचा चांगला चाललेला संसार नणदांना बघवत नाही आणि मग काय होतं, भांडणं होतात. शेवटी सगळं टेपरणं त्या भावाच्या बायकोवर येतं. तर असं करू नका. अजूनही काही ठिकाणी आरोप केले जातात, संशय घेतले जातात. तर प्लीज असं काही करू नका. जेव्हा तुम्ही भावाचं लग्न करता, आपल्या मुलाचं लग्न करता, तेव्हा सगळ्या चौकशा करून एका चांगल्या घरातल्या मुलीला आपल्या घरामध्ये सून म्हणून आणता, आमची मुलगीच आहे ही असं म्हणून आणता. तेव्हा तुमच्या पण काही जबाबदाऱ्या असतात की सून म्हणून आपणही चांगलं वागलं पाहिजे. आणि लग्न झाल्यानंतर किंवा लग्न झालं नसताना सुद्धा काही नणदा ज्या अशा आहेत त्या खूप इंटरफिअर करतात. ह्या इंटरफिअरन्समुळे भावाचा संसार होत नाही, भांडणं लागतात, इनडायरेक्टली एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होतो. का नाही नणंद भावजया तुम्ही बहिणींसारखं राहात. जर तुमची भावजय तुमच्यासाठी सगळं करते, तुमच्या मुलींसाठी त्यांचे कर्तव्य करते, तर तुम्ही का नाही ऍक्सेप्ट करत तुम्ही ह्या गोष्टी? तर तुम्ही ह्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला शिका. आणि जर चुका होत असतील तर एकमेकांना समजावून घेण्याचा प्रयत्न करा, समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ असा नाही की तुमची भावजय चुकली आणि तुमची नणंद चुकली म्हणून त्याच्यावरनं खूप मोठा गोंगाट करायचा, खूप मोठा वाद करायचा. फोनवर सुद्धा काही ठिकाणी अशी पद्धत आहे की फोनवर सुद्धा भावजयीचा संबंध नसताना सुद्धा, भावाचा काही म्हणजे संपर्क भांडणाशी रिलेशन नसताना सुद्धा ह्या विषयावर फोनवर सुद्धा तासन तास नणदा चर्चा करत बसलेल्या असतात. आणि मुलींनी सुद्धा सासरची प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची नाही. घरातली लाकडं ही घरातच जळू द्यायची, माहेरी प्रत्येक गोष्ट सांगायची नाही. आणि सासरी सुद्धा मुलांनी प्रत्येक गोष्ट वडिलांना बहिणीला सांगायची गरज नसते. कारण सूनही मॅच्युअर्ड असते, म्हणजे नवरा बायको हे दोन्ही मॅच्युअर्ड असतात, सून मुलगा मॅच्युअर्ड असतात. त्यांनी त्यांची भांडणं त्यांच्या लेवलवरच सोडवायला हवीत. प्रत्येक गोष्ट आईला सांगायची, आईचे विचार आहे, हे सगळं चुकीचं आहे. तर प्लीज असं करू नका. आणि लग्न झालेल्या नणदा आणि ज्या लग्न झालेल्या नाहीत अशा सुद्धा नणदांनी भावाच्या संसारामध्ये खूप जास्त इंटरफिअरन्स करू नाही. तुम्ही इंटरफिअरन्स करा पण चांगल्या पद्धतीने केला तर ती गोष्ट अतिशय निराळी आहे. पण आपल्या इंटरफिअरन्सनी जर यांच्या घरात भांडणं लागत असतील किंवा कोणाचे कान भरवणं, चुगल्या करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्लीज करू नका. हे सगळं जर चालत राहिलं तर नणंद भाऊजाई, सासू सासरे, सून मुलगा यांच्यामध्ये कधीही आपुलकी राहणार नाही. ह्या गोष्टींवर जेव्हा आटोका येईल आणि जेव्हा एक बाई, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला स्वतःच्या प्रमाणे तिच्या भावना समजून घेईल, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मनापासून कौतुक करेल. अजूनही काही ठिकाणी नणंद भाऊजाई दिसली की नंतर अशा मुरके मारतात, वाकडी तोंड करतात. हे जेव्हा सगळ्या गोष्टी बंद होतील तेव्हाच हे नातेसंबंध सुधारतील. मी हा व्हिडिओ जो आजचा केलेला आहे हा कोणालाही पर्सनली बोललेली नाहीये. ह्या गोष्टी आजकालच्या जगामध्ये आहेत म्हणून ह्या गोष्टींवरती आज मी तुमच्याशी चर्चा केली. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि या व्हिडिओत ज्या काही गोष्टी मी बोललेली आहे हे वास्तव आहे. काही घरांमध्ये अजूनही संबंध नवरा बायको, सून मुलगा, नणंद भाऊजे यातले सुदृढ आहेत, पण काही घरांमध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत. आणि मला रिक्वेस्ट पण आली होती की तुम्ही या म्हणजे जे काही रिलेशन आहे त्याच्यावरती चर्चा करा, म्हणून आजचा व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर केला. प्लीज डोंट टेक इट पर्सनली. कोणालाही मी याच्यामध्ये पर्सनली बोललेली नाहीये, जनरल अशी चर्चा मी तुमच्याबरोबर केलेली आहे.
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हेल्दी रिलेशन ठेवा आणि छान समजुतीने वागा. बाय बाय, टेक केअर.